येस, आज आपण एक गेम खेळणार आहोत इंटरनेटवर, जो रिपीटेडली विचारला जाणारा किंवा कॉमनली विचारला जाणारा क्वेश्चन, त्याचं आन्सर आज आपण बघणार आहोत. चला तर मग. आयुर्वेदा हे सायंटिफिक आहे की फक्त एक ट्रॅडिशनल ट्रीटमेंट आहे? राईट, हा क्वेश्चन बऱ्याचदा इंटरनेटवर विचारला जातो, तर त्याचं मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे. आयुर्वेद हे पारंपरिक शास्त्र आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. आयुर्वेदालाच आयुर्वेद शास्त्र असं म्हणतात. त्या शास्त्र या नावातच त्याचं डेफिनेशन आले. हिता हितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानच्च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदा सौच्यते. म्हणजेच काय, हित अहित सुख दुःख या सर्वांचा विचार ज्या शास्त्रात केलेला आहे आणि त्या अनुषंगाने चांगलं आयुष्य जगण्याचा वर्णन किंवा एक्सप्लेनेशन ज्या शास्त्रात दिलेला आहे ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र. आयुर्वेद शास्त्र हे फक्त आजारावर काम करत नसून स्वस्थ व्यक्तीला आजार होऊच नाही, स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य कसं टिकवलं जाईल आणि विकार झाल्यास त्याला दुरुस्त कसं केलं जाईल यावर विचार करतं. म्हणूनच आयुर्वेदात सांगितलेलं आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजेच स्वस्थ व्यक्तीला अजून जास्तीत जास्त स्वस्थ कसं ठेवता येईल आणि ज्याला विकार जडलेला आहे त्याचा विकार दूर कसा करता येईल हे सांगणारं शास्त्र म्हणजेच आयुर्वेद शास्त्र. बरोबर. आयुर्वेदात त्रिदोषांचा देखील सिद्धांताचे वर्णन आहे. वात पित्त कफ हे 3 दोष वेगवेगळ्या सिद्धांतानुसार कार्य करत असतात. वात दोष हे हालचालींना कारणीभूत ठरतं. पित्त दोष हे मेटाबॉलिझम म्हणजे पचनासाठी कारणीभूत ठरतं. कफ दोष हे स्थिरता स्ट्रेंथ याच्यासाठी कारणीभूत ठरतं, म्हणजे इम्युनिटीसाठी जास्त महत्वाचं असतं. सो हे जे काही वर्णन केलेलं आहे ते शास्त्रात पूर्वीपासून केलेलं आहे आणि ते वर्णन प्रमाण, अनुमान आणि अप्तोपदेश या सर्वांचा अनुषंगाने केलेला आहे. म्हणजेच निरीक्षणाने, अप्तोपदेशाने आणि अनुमान म्हणजे तर्काने. हे तुम्ही आधुनिक शास्त्रात देखील बघत असाल की एखादा जो रिसर्च होत असतो तो देखील ऑब्झर्वेशन, हायपोथेसिस अँड कन्क्लुजन ह्या गोष्टींवर काम करत असतं. तसंच आयुर्वेदात देखील हे प्रमाण सांगितलेले आहे की ज्यावर आयुर्वेद काम करत असतं आणि हे हजारो वर्षांपूर्वीच आयुर्वेदात लिहून ठेवलेलं आहे. हे फक्त एक ट्रीटमेंट देणार एखादं हर्बल रेमेडीज नाहीये. आजकाल गुगल, व्हॉट्सअप, युट्यूब यावर बघून बरेच लोक जे आहेत ते ट्रीटमेंट करत असतात, बट ती फक्त लाक्षणिक ट्रीटमेंट असते. आयुर्वेद एवढ्यावर थांबतं का? तर नाही. आयुर्वेदात जे काही पॅथोफिजिओलॉजी आहे त्याचं इत्थंभूत वर्णन केलेलं आहे. त्यानुसार त्याचं निदान केलं जातं, त्याची संप्राप्ती डिसाइड होते आणि त्यानंतर त्याची ट्रीटमेंट दिली जाते. आणि जो पण ड्रग आयुर्वेदात वर्णन केलेला आहे त्या सर्वांसाठी एक वेगळा जो ग्रंथ आहे तो आयुर्वेदात दिलेला आहे. त्या जे ड्रग्ज आहेत त्यांचे गुणधर्म काय आहेत, त्या कोणत्या पद्धतीवर कार्य करतात, त्यांची पोटेन्सी कशी आहे आणि एकदा त्या आजाराची संप्राप्ती डिसाइड झाली तर मग त्या अनुषंगाने तो ड्रग किंवा ते जे द्रव्य आहे त्यावर वापरलं जातं. आपण सर्रास बघत असतो की गुगल, व्हॉट्सअप किंवा युट्यूबवर जे पण काही रेमेडीज येतात आणि ते सर्रास लोक फॉलो करतात. त्याने थोडा प्रमाणात फरक पडतो पण डिसीज बरा होत नसतो आणि मग लोक असतात, समाज असतो तो आयुर्वेदाला दोष देतो. आपण बऱ्याचदा बघतो, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जातात तर त्या डॉक्टरच्या ट्रीटमेंटने तुम्हाला बरं नाही वाटलं तर तुम्ही म्हणतात की तो डॉक्टर चांगला नव्हता. आपण त्या शास्त्राला दोष नाही देत, पण आयुर्वेदाची ही आख्यायिका आहे की हे भारताचं शास्त्र असून देखील जर तुम्ही आयुर्वेद ट्रीटमेंट घेतली तर जो पण पेशंट आहे त्याला बरं नाही वाटलं तर तो त्या डॉक्टरला दोष न देता शास्त्राला दोष देतो. हे साफ चुकीचं आहे, कारण तुम्ही त्या व्यक्तीचं किंवा त्या वैद्याचं नॉलेज कुठेतरी अपुरं पडल्यामुळे किंवा त्याचा अभ्यास सखोल नसल्यामुळे त्याला तो डिसीज बरा करता आला नसेल म्हणून तुमचा रोग बरा झाला नाही, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही शास्त्राला दोष दिला पाहिजे. तो ह्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण बाजूला ठेवून एका पारदर्शक नजरेने बघितलं तर येस, आयुर्वेदा हे खूप सखोल असं शास्त्र आहे. हे पारंपरिक जरी
जरी असलं तरी ते अनुभवातून सिद्ध केलेलं शास्त्र आहे. त्याला काहीतरी ठोस पुरावे आहे, त्याला जोड आहे आणि त्यानंतरच ते शास्त्र रचलं गेलेलं आहे. फक्त मला सर्वांना विनंती असेल की जेव्हा पण तुम्ही आयुर्वेदा ट्रीटमेंट कडे जातात तर की तुम्ही हे तपासून बघा की आपल्याला जी ट्रीटमेंट मिळत आहे ती सर्टिफाईड वैद्याकडून मिळत आहे की फक्त वैद्य किंवा बुवाबाजीकडून आपण ती ट्रीटमेंट घेत आहोत. बरोबर. आणि तसंच आयुर्वेदात जेव्हा आपण ट्रीटमेंट दिली जाते ही पुरुषम पुरुष विष्यते, म्हणजे प्रत्येक पुरुषाला वेगळी ट्रीटमेंट असते. फक्त जर तुमच्याकडे प्रमेहाचा रुग्ण येत असेल तर प्रत्येक प्रमेहाच्या रुग्णाला सारखीच ट्रीटमेंट असते असं नाही. त्याला येणाऱ्या 10 पेशंट असतील तर 10ही पेशंटला ट्रीटमेंट वेगळी असणार आहे. त्याची संप्राप्ती कशी आहे, त्या कोणत्या काळात तो आजार घेऊन आपल्याकडे आलेला आहे, त्याची प्रकृती काय आहे आणि त्याच्या कुठल्या दोषांचं आधिक्य जास्त आहे, त्यानुसार कुठल्या देशातून तो व्यक्ती आलेला आहे त्यानुसार त्याची ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरत असते आणि त्याला ट्रीटमेंट दिली जाते. तर मग आपण असं म्हणू शकत नाही की आयुर्वेद हे कुठल्याही शास्त्रावर आधारित नाही. आयुर्वेद हे फक्त आणि फक्त शास्त्र आहे. त्याला WHO ने देखील मान्यता दिलेली आहे आणि आयुष मिनिस्ट्री हे देखील आयुर्वेद शास्त्रासाठी अविरत काम करत आहे. धन्यवाद.